हॅलो फ्रेंड्स, आज मी प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हे आपलं सेकंड चॅप्टर आहे. त्याचा पार्ट 2चा व्हिडिओ आपण बघणार आहोत. या अगोदरच्या पार्ट 1मध्ये आपण रूट्स हा प्लांटचा पार्ट बघितलेला होता. आणि आपल्याला माहिती आहे की प्लांट्सचे डिफरंट पार्ट्स आहेत, जसं रूट, स्टेम, लीव्ज, ब्रांचेस, फ्रूट, फ्लावर्स. हे वेगवेगळे प्लांट्सचे पार्ट्स आहेत. त्यामधला फक्त मागच्या वेळी आपण रूट्स बघितलेले होते. आज आपण सुरुवात करूया स्टेमपासून. तर स्टेम म्हणजे काय असतं, ज्याला आपण मराठीमध्ये खोड म्हणत असतो, त्याला आपण म्हणतो स्टेम. आणि हे ग्रो कुठून होतं? दॅट ग्रोज अबाउट द सॉईल फ्रॉम द प्ल्युमेले ऑफ द स्प्राउटिंग सीड. ठीक आहे, त्या स्प्राउटिंग सीडचे आपण 2 पार्ट्स बघितले होते, रॅडिकल आणि प्ल्युमेले. जो रॅडिकल होता दॅट इज कन्वर्टेड इन टू द रूट, आणि जो प्ल्युमेले तिथे फॉर्म झालेला होता दॅट प्ल्युमेले इज कन्वर्टेड इन टू द स्टेम अँड इट विल ग्रोज अबाव द सॉईल. जमिनीच्या वर तो ग्रो होतो आणि त्याच्यापासून आपल्याला स्टेम झाडाचं तयार होत जातं. आता हे जर का झाडाचं स्टेम आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला तिथे काही प्लेन सरफेसनंतर एक उंचवटा आलेला दिसतो, थोडा फुगीर भाग तिथे दिसतो, त्याला म्हणतात नोड. आणि जनरली काही पर्टिक्युलर डिस्टन्सवर इथे हे नोड्स प्रेझेंट असतात. आता हे जे नोड्स असतात या नोडपासूनच झाडांना पानं किंवा पालवी जी फुटते ती त्यापासून फुटायला सुरुवात होते, त्यापासून ती अराईज होते. दॅट इज नोड. आणि या 2 नोडच्या मधातली जी काही स्पेस असते दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज इंटरनोड. त्याला आपण काय म्हणतो? इंटरनोड. म्हणजे स्टेमवरचा जो फुगीर भाग आहे, स्वॉलोइन पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द नोड्स. या नोड्सपासनं प्लांट्समधले लीव्स यायला सुरुवात होते. आणि या 2 नोड्समधलं जे काही डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो इंटरनोड. The tip of the apical end of the stem is called a bud. जे वरचं सगळ्यात टोक आहे त्याला आपण काय म्हणतो? बड असं म्हणतो. किंवा त्यापासून ते स्प्रेड व्हायला परत त्याच्या ब्रांचेस तयार व्हायला सुरुवात होत जाते. दॅट इज अबाउट द स्टेम. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की डिफरंट प्लांट्स जे आहेत ते तुम्हाला त्याचे कलेक्ट करायचे आहेत आणि त्याचा थिकनेस किती आहे नोडची आणि लेंथ किती आहे इंटरनोडची ते तुम्हाला इथे मेजर करायचं आहे. जर का आपण असे वेगवेगळे प्लांट्स बघितले, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेतलं हिबिस्कस प्लांट, जास्वंदाचं झाड. त्याच्या फांदीचं जर का किंवा त्याच्या स्टेमचं जर का आपण थिकनेस मेजर करतो आहे तर आपण त्या जर का आपल्या टेपने मेजर केलं त्याची थिकनेस येते 8 mm आणि लेंथ येते त्याची 12 mm. असेच वेगवेगळे जे आहेत एक्झाम्पल्स, जसं मी इथे तुमचे बाकीचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. शुगर केन, फेन्युग्रीक म्हणजे मेथी, शुगर केन म्हणजे ऊस, मेस मका आणि रोज गुलाबाच्या झाडाचे. असे वेगवेगळे सॅम्पल्स तुम्ही स्टेमचे त्यांचे इथे मेजर करायचं आणि त्यांचं तुम्हाला लिहिलं आहे. मी जे ऑब्झर्व केलं, मी जे मेजर केलं ते मी इथे नोट डाऊन केलेलं आहे. असंच सेम तुम्हाला तुमच्या घरी जे काही झाडं असतील त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला ते मेजर करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला एक दोरा घेऊन सुद्धा स्केलवर मेजर करू शकता किंवा तुमच्या घरी मेजरिंग टेप असेल त्याने सुद्धा तुम्ही त्याला मेजर करू शकता. आणि हे एक्झाम्पल जसे मी घेतलेले आहेत तसे तुम्ही वेगळ्या कोणत्याही याचे एक्झाम्पल घेऊन हा चार्ट कंप्लीट करू शकता. दिस इज ॲन ॲक्टिव्हिटी टू यू. द नेक्स्ट इज द लीफ. ठीक आहे, झाडांचे जे पानं असतात 2 पार्ट्स आपण बघितले, रूट आणि स्टेम. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लीफ. आता लीफ कुठून ग्रो होतात आहे? दॅट लीव्स आर ग्रोज फ्रॉम द नोड ऑन द स्टेम. त्या स्टेमवर जे नोड्स आहेत त्यापासनं हे लीव्स तयार व्हायला सुरुवात होतात. आणि असतात कसे हे? दीज आर
थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. यांचा कलर कोणता असतो? ग्रीन कलरचे ते असतात आणि ब्रॉडली स्प्रेड झालेले असतात. जो याचा ब्रॉडनेसवाला पार्ट आपल्याला दिसतो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द लीफ ब्लेड. ठीक आहे, हा जो कॉर्नरवाला पूर्ण आपल्याला दिसत आहे दॅट इज द लीफ ब्लेड आणि त्यालाच आपण लॅमिना असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, पूर्ण जो कव्हर फ्लॅट प्लेन पोर्शन आपल्याला दिसतोय तो, त्याची जी एज आहे ती एजसुद्धा आपल्याला म्हणता येईल. दॅट इज कॉल्ड ॲज द लीफ मार्जिन. हे दिसत आहे तुम्हाला लीफ मार्जिन, जी बॉर्डर आहे ती, दॅट इज द लीफ मार्जिन. देन द टॉप ऑफ द लीफ, जे टोक असतं पानाचं, दॅट इज कॉल्ड ॲज द लीफ अपेक्स. त्याला आपण काय म्हणतो इथे? लीफ अपेक्स असं म्हणतो. आणि ते एंडकडे आयदर ते टॅपर्ड झालेलं असतं म्हणजे नॅरो झालेलं असतं, किंवा ते राऊंड राहू शकतं, किंवा ते पॉइंटेडसुद्धा तिथे तयार होऊ शकतं. ठीक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जर का आपण झाडांचे पानं बघितले तर आपल्याला त्यांचं लीफ अपेक्स जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतं. देन पेटियोल, झाड, आणि मी झाडाचं जे पानाचं जे डेट असतं, आपल्या मराठीमध्ये त्याला डेट म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज द पेटियोल. जे लीफ आणि झाडाची फांदी याला चिपकलेलं असतं दॅट इज द पेटियोल. लीफ बेस, द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम. जे लीफ बेस म्हणजे पोर्शन जो आहे पानाचा, जो फांदीला किंवा स्टेमला चिपकलेला असतो त्याला आपण म्हणतो लीफ बेस. ना स्टिप्युल्स. स्टिप्युल्स मीन्स काय आहे? जे छोटीशी पालवी फुटलेली असते किंवा छोटंसं असं कोंब आल्यासारखं आपल्याला दिसतं आहे त्या लीफ बेसजवळ, दॅट इज कॉल्ड ॲज द स्टिप्युल्स. ना यामध्ये आपण एक जे बघितलं तर दॅट इज द लीफ मार्जिन. जी बॉर्डर आहे लीफची दॅट इज कॉल्ड ॲज लीफ मार्जिन. तर जसं आपण एक जास्वंदाचं झाडाचं पान बघितलं आहे का तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्हाला असे त्याला तुरे दिसतात. काही प्लांट्सचे लिव्स जे असतात त्याच्यावर आपल्याला वेगळ्या प्रकारचं त्याचं डिझाईन दिसते किंवा वेगळ्या प्रकारचं ते स्ट्रक्चर त्यावर दिसून असतं. तर ही जी काही लीफ मार्जिन आहे याचे 3 पार्ट्स आपल्याला दिसून येतात. एक फर्स्टवाला एंटायर, जे पूर्ण प्लेन असे बॉर्डर त्याला असते. सेकंड वन इज डेंटेड. डेंटेड म्हणजे मध्ये त्याला थोडेसे कंगोरे असते, जसं जास्वंदाचं पान असतं तसे कंगोरे आपल्याला इथे दिसतील. अँड थर्ड वन इज द लोप्ड. ठीक आहे, लोप म्हणजे असे त्याला पूर्ण एक पर्टिक्युलर जसा फुगवलेला फुगाचा आपल्याला शेप जसा आपण पिक्चरमध्ये काढतो ड्रॉईंग करताना तशा प्रकारचे हे तिथे जमलेले आपल्याला दिसतात. दॅट इज कॉल्ड ॲज द लोब्ड लीफ मार्जिन. Now there are 2 types of leaves. First one is simple leaves and second is compound leaves. आता simple leaves काय आहे? Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. ठीक आहे, मधातून आपल्याला जी एक शिरा ज्याला आपण म्हणतो तशी मिडरिब एकच आपल्याला दिसते आणि त्यापासून बाकीच्या सब मिड्स परत तिथे तयार झालेल्या असतात. असे जे पानं असतील जसे तुम्हाला बाजूच्या डायग्राममध्ये इथे दिसत आहे, यामध्ये काय होतं तुम्हाला, हे जर का डायग्राममध्ये आपण बघत आहोत तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पानं दिसत आहेत ज्यांचं मार्जिन पूर्ण एकच आहे आणि त्यांच्या मधातून दिसणारी जी मिड रिब असते ती सिंगल असून आजूबाजूला ते स्प्रेड झालेले आहेत. दॅट इज द सिम्पल लीव्स. देन कंपाऊंड लीव्स. द कंपाऊंड लीव्स म्हणजे काय होतात? द लीफ ब्लेड ऑफ लीव्स ऑफ सम प्लांट इज डिवायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट्स. ठीक आहे, जसं आपण याचं बघतो सुबाबूचं झाड तुम्ही बघितलं असेल किंवा गुलमोहराचं झाड, गुलाबाच्या झाडाची पानं, याच्यात काय असतात ते एकाच याला 3-4 पानं असे झाड जुळलेले असतात की त्यापेक्षा जास्त छोटे छोटे लीव्स त्याला जवळ चिपकलेले असतात. असे जे प्लांट्स असतात किंवा जे लीफ असतात त्यांना आपण म्हणतो कंपाऊंड लीफ. ठीक आहे, सिम्पल लीव्समध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता, जसं आपण बघितलं मनी प्लांटचं लीफ, पीपल, जास्वंद आणि बाकीचे पण आपण बघतोय ते, दॅट इज द टाईप ऑफ सिम्पल लीव्स.
कंपाऊंड लीव्हमध्ये गुलाबाचं गुलमोहर, रोज, तुमचं फर्न प्लांट्स, ऑल दीज आर हॅविंग अ लीफ ऑफ कंपाऊंड लीव्स. द नेक्स्ट इज अरेंजमेंट ऑफ लीव्स. म्हणजे जर का आता आपण कंपाऊंड लीव्ज बघत आहोत तर त्या कंपाऊंड लीव्जमध्ये जर का एकाच याच्यावर वेगवेगळे लीव्ज असतील, म्हणजे भरपूर नंबर ऑफ लीव्ज जर का जास्त आहेत, तर त्या कंडिशनमध्ये त्यांची अरेंजमेंट कशी आहे, अकॉर्डिंग टू दॅट अरेंजमेंट दे आर क्लासिफाईड इंटू 4 डिफरंट टाईप्स. ठीक आहे, 4 डिफरंट पार्ट्समध्ये ते डिव्हाइड झालेले आहेत आणि याला आपण म्हणतो फायलोटॅक्सी. ठीक आहे, ही जी काही अरेंजमेंट आहे या कंप्लीट अरेंजमेंटला लीव्सच्या म्हटलेलं आहे फायलोटॅक्सी. आणि आपल्याला त्याच्यामध्ये 4 टाईप्सचे मिळतात. त्यातलं फर्स्ट आहे अल्टरनेट. आता अल्टरनेटमध्ये तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत आहे की एक पान खाली आहे, दुसऱ्या बाजूचं दुसरं पान त्याच्यामध्ये आहे. ते सोबत आहेत का? नाही. वन बाय वन ते असे तिथून ग्रो होत गेलेले आहेत. दुसरं आपण बघतो आहे डिकॉसेट. आता डिकॉसेटमध्ये काय झालेलं आहे, 2 पानं 2 साईडला एकाच पॉईंटवरून निघालेले आहेत, पण ज्या 2 पानांची अरेंजमेंट दुसऱ्या 2 पानांसोबत 90 डिग्रीच्या अँगलमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत आहे या डायग्राममध्ये. इथे काय होतं आहे की हे जे पानं आहेत खालच्या 2 पानांना वरचे 2 पानं जे दिसत आहेत ते 90 डिग्रीच्या अँगलमध्ये आहे. मग फर्स्ट पेअर आणि थर्ड पेअर ह्या 2 तुम्हाला इथे सारख्या दिसून येतात. देन अपोजिट लीव्ज. आता अपोजिट लीव्जमध्ये काय होतं आहे, इन दिस अपोजिट लीव्ह 2 डायरेक्शननी 2 पानं आपल्याला आलेले दिसून येतात. जसं तुम्ही गोडलिंबाच्या झाडाची पानं बघितली असतील, त्या गोडलिंबाच्या पानांना काय 2 पानं आजूबाजूला एकाच ठिकाणून आलेले आपल्याला दिसतात. लास्ट वन इज द वर्ल्ड लीव्ह. आता या वर्ल्डमध्ये काय होतात आहे की एकापेक्षा जास्त पानं तिथे एकाच ठिकाणाहून बाहेर निघत आहेत किंवा त्यांनी ग्रो होत आहेत. त्यांची पोझिशन तिथे फिक्स अशी नाही आहे, ते खालीवर कुठेही असे येऊन राहिले. दॅट इज द वर्ल्ड लीव्ह. देन शेप ऑफ द लीव्ज आपण बघितलं होतं. दॅट इज राउंडेड, पाल्मेट, लॅन्सिओलेट, लिनियर एक्सेट्रा. म्हणजे राउंडेड लीव्ज असतील किंवा असे मोठा जसं आपल्या हाताचा हे असतं पंजा तशासारखे काही असतील. लॅन्सिओलेट म्हणजे छोटे किंवा मोठे असू शकतात आणि लिनियर म्हणजे लांबसुद्धा ते असू शकतात. दॅट आर द डिफरंट शेप्स ऑफ द लीव्ज. देन व्हेनेशन ऑफ लीव्ज. आता व्हेनेशन म्हणजे काय होतं, आपण जर का झाडाचं पान केअरफुली ऑब्झर्व करत आहोत तर त्यामध्ये आपल्याला काही बारीक बारीक रिप्स असलेल्या दिसून येतात. ठीक आहे, त्याच्यातमध्ये काहीतरी असे आपल्याला काय म्हणता येईल त्याला, अशा बारीक बारीक शिरा आपल्याला त्यामध्ये दिसतात. दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेनेशन. म्हणजे याची जी काही त्या शिरांची जी काही अरेंजमेंट आहे, त्या रिप्सची जी काही अरेंजमेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेनेशन. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या प्लांट्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं व्हेनेशन इथे दिसून येतं. देअर आर 2 टाईप्स ऑफ व्हेनेशन. फर्स्ट इज रेटिक्युलेट व्हेनेशन अँड सेकंड वन इज पॅरलल व्हेनेशन. आता जर का तुम्ही कधी पिंपळाचं पान बघितलं असेल तर पिंपळाचं पान जर का तुम्ही बरेच दिवस पुस्तकामध्ये ठेवलं तर त्या पानाचं जाळी तयार होते, त्याची नेट एक तयार होते. तर ती जी नेट आहे दॅट इज द नेट मीन्स इट इज द व्हेनेशन. आणि ते कोणत्या टाईपचं होतं, ते रेटिक्युलेट व्हेनेशन होतं. म्हणजे या व्हेनेशनमध्ये आपण जे प्लांट इथे बघत आहोत, जे लीफ आपण बघत आहोत, तर या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते की एक मिड रिब आहे, मिड व्हेन आहे आणि त्यापासून आजूबाजूला साईडनी पूर्ण वेन्स तिथे निघत गेलेल्या आहेत. दॅट टाईप ऑफ अरेंजमेंट ऑफ वेन्स इज कॉल्ड अ रेटिक्युलेट व्हेनेशन. अँड जनरली प्लांट्स लाईक डायकोटिलिडेनस प्लांट्स, ठीक आहे, डायकोटिलिडेनस प्लांट्स जे असतात त्यामध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन दिसून येतं. तसंच याचं एक्झाम्पल आपण बघितलं, दॅट इज द पीपल. तुम्ही
वेगळे पण एक्झाम्पल इथे देऊ शकता. देन पॅरलल व्हेनेशन. आता पॅरलल व्हेनेशनमध्ये काय होतं आहे, यामध्ये झाडाचं जे पेटिओल आहे, जिथे लीफ आणि ती दांडी जे मिळालेली असतात, ते पेटिओल जे आहे त्या पेटिओलपासून लीफ अपेक्सपर्यंत सरळ पॅरलल लाईन्स तिथे आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. अशा टाईपचं जर का असेल, दॅट इज कॉल्ड ॲज द पॅरलल व्हेनेशन. द वेन्स रन पॅरलल टू ईच अदर. दे स्टार्ट फ्रॉम द लीफ बेस अँड एंड इन द लीफ अपेक्स. ठीक आहे. लीफच्या त्या एंडमध्ये ते आपल्याला दिसून येतात. आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या टाईप्समध्ये दिसून येतात हे? विथ द मोनोकॉटिलिडनस प्लांट्स. ठीक आहे. मोनोकॉटिलिडनस प्लांट्समध्ये आपल्याला हे दिसतात. त्याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, बनाना लिव्ज किंवा मेज लिव्ज. आणि तसंच जर का कोणाकडे कर्दळीचं पान असेल, दॅट कर्दळी लिव्ज ऑल्सो शोज दिस पॅरलल टाईप ऑफ व्हेनेशन. ओके. दॅट इज द व्हेनेशन ऑफ लिव्ज. The next part of the plant is flower. ठीक आहे. अट्रॅक्टिव्ह पार्ट, मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट हॅविंग सम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स. असं वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या फ्लावरला डिस्क्राईब करू शकतो. आता ह्या फ्लावरचे आपण वेगवेगळे पार्ट्स इथे बघणार आहोत. फर्स्ट इज पेडिकल. पेडिकल म्हणजे काय होतं आहे की जी दांडी आहे, जी फुलामध्ये आणि त्या ब्रांचला लागून असते, त्यांच्या मधातला जो पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द पेडिकल. म्हणजे स्टॉक ऑफ द फ्लावर, फुलाची दांडी, दॅट इज पेडिकल. काही फ्लावर्समध्ये ती मोठी असते, तर काही याच्यामध्ये ती छोटी आपल्याला दिसून येते. त्या पेडिकलचा एक पार्ट स्टेमला अटॅच असतो आणि दुसरा जो आहे तो त्या फ्लावरशी रिलेटेड असतो. देन रिसेप्टॅकल, जिथे पेडिकल एंड होत आहे, ठीक आहे, त्या पार्टला आपण काय म्हणतो? रिसेप्टॅकल. आणि तो थोडा फुगीर असतो आणि तो असा पसरत गेलेला असतो, म्हणजे स्वॉलन झालेला असतो. दॅट इज द रिसेप्टॅकल. देन कॅलिक्स, दॅट इज द आउटरमोस्ट वॉल ऑफ द फ्लावर, ग्रीन इन कलर अँड प्रोटेक्टिव्ह इन नेचर. ठीक आहे. म्हणजे काय, जी कळी आलेली असते त्या कळीवर काही असे हिरव्या रंगाची, ती कळी अगोदर हिरव्या रंगाच्या एका आवरणामध्ये ती दबलेली असते, एका कव्हरमध्ये ती दबलेली असते. त्या कव्हरला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅलिक्स. त्याला आपण कॅलिक्स असं म्हणतो. म्हणजे ते इट विल ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह कव्हर. देन करोला. पेटल्स मेक अ करोला. ठीक आहे. करोला म्हणजे काय? ते फुलांच्या पाकळ्या ज्याला आपण म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज द करोला. अँड हे जे करोला असतात, दॅट आर हॅविंग डिफरंट कलर्स. वेगवेगळे कलर्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. जसं आपण बघतो की आपल्याला गुलाबाचे वेगवेगळे रंग दिसतात, पांढरा, पिवळा, हिरवा, लाल असे दिसून येतात. तर हे कशाचा कलर असतो? दॅट इज द कलर पार्ट इज कॉल्ड ॲज करोला. देन अँड्रोइशियम. आता आपण काय झालं, पूर्ण आजूबाजूचं फ्लावर आपलं बघून झालं. आता आपल्याला इथे मधातला जो दंडा दिसतो आहे, जो स्टॉक दिसतो आहे, तो आपल्याला बघायचा आहे. आता हे अँड्रोइशियम काय असतं? दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्या याच्यात 3 पार्ट्स असतात, स्टाईल, फिलामेंट आणि अँथर. हे काय? अँड्रोइशियम दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर विच इज मेड अप ऑफ स्टेमन, देन अँथर अँड फिलामेंट. दिसतंय तुम्हाला पिवळेवाले जे परागकण असतात, दॅट इज अँथर. आणि त्याच्यासोबत अटॅच असलेली जी एक छोटीशी नाजूकशी असते स्टिक, त्याला आपण म्हणतो फिलामेंट. आणि हे जे पोलन ग्रेन्स असतात किंवा अँथर जे असतात, दॅट विल मूव्ह फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर. देन गायनोइशियम, जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते फ्लावरमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द गायनोइशियम. अँड इट सायंटिफिक लँग्वेज वी विल कॉल्ड इट ॲज द कार्पल्स. आणि प्रत्येक कार्पल्समध्ये स्टिग्मा असते, स्टाईल असते आणि ओव्हरी राहते. ठीक आहे. खाली इथे तुम्हाला ओव्हरी दिसत आहे. तसंच तुम्ही वर गेले, तुम्हाला जे 5 असे छोटे छोटे डॉट दिसत, दॅट इज द स्टिग्मा.
आणि त्याला अटॅच केलेलं जे आहे दॅट वन इज द स्टाईल. देन इट इज पॉलिनेशन. पॉलिनेशन मीन्स जेव्हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात आहेत, अँथरपासून पोलन ग्रेन निघाले अँड इट विल डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा आयदर ऑफ सेम फ्लावर ऑर ऑफ डिफरंट फ्लावर. तर त्यावेळी जेव्हा इथे इन्सेक्ट्सद्वारे किंवा एअरद्वारे किंवा ॲनिमलच्या मीन्सनी जेव्हा हे अँथर असतात इट विल स्टिक्स ऑन द स्टिग्मा. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथे पॉलिनेशन प्रोसेस म्हटलेलं आहे. आणि जेव्हा हे अँथर स्टिग्मावर स्टिक होतात त्यावेळी त्या पोलन ट्यूबमधनं इट विल मूव्स टुवर्ड्स द ओव्हरी. ठीक आहे, ते ओव्हरीमध्ये येऊन फर्टिलाइज होतात किंवा एकमेकांशी ते युनाईट होतात टू फॉर्म अ न्यू सीड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन असे म्हणतो. आणि ह्या फर्टिलायझेशनमध्ये जेव्हा ती सीड कम्प्लिटली फॉर्म होते दॅट विल डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. त्याच्यामध्ये काय त्याच्यापासून काय तयार होतं आपल्याला फ्रूट तिथे मिळायला लागतं. जसं आपण म्हणतो की आंब्याला खूप जास्त मोहर आला तर त्या झाडाला जास्त आंबे लागतात. का तर मोहर म्हणजे काय झालं दॅट इज द पार्ट ऑफ फ्लावर. ते फ्लावर्स नंतर कशात कन्वर्ट होतात आहे दॅट्स आर कन्वर्टेड इनटू द फ्रूट्स. त्याची सीड तयार होईल पहिले फर्टिलाइज झाल्यामुळे आणि नंतर मग इट इज कन्वर्टेड इनटू द फ्रूट. म्हणून आपल्याला कळतं की जर का जास्त बहार आला असेल आंब्याला तर त्याला जास्त आंबे लागणार आहे असं कन्क्लुजन आपण काढत असतो. दॅट इज अबाउट द फर्टिलायझेशन प्रोसेस. नाव नेक्स्ट पार्ट्स इज फ्रूट्स. आपल्या सगळ्यांचे आवडते वेगवेगळ्या प्रकारचे असा जो पार्ट आहे दॅट इज द फ्रूट. प्रत्येक फ्रूटला त्याची एक वेगळी टेस्ट असते, त्याचं वेगळं नेचर असतं, त्याचा वेगळा रंग असतो. कोणाची स्किन आपण खातो तर कोणाचा आतला गाभा आपण खात असतो. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लीव्ज असतात, वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट असते आणि त्यांचे फॉर्मेशन म्हणजे साईज शेप जसा वेगळा झाला तसेच त्यांच्या फॉर्मेशनचा पिरियडसुद्धा वेगळा वेगळा असतो. यामध्ये आपल्याला दिलं आहे की फ्रूट्स लाईक काजू हॅज इट्स सीड आउटसाईड द फ्रूट. काजूची बी कुठे असते त्या फळाच्या बाहेर ती येते. जे डायकोटिलिडनस सीड्स असतात त्या डिव्हाइड होतात 2 पार्ट्समध्ये इक्वल 2 पार्ट्समध्ये आणि ज्या मोनोकोटिलिडनस सीड्स असतात त्या इक्वल 2 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही. दॅट इज अबाउट द फ्रूट. आणि हे जे फ्रूट आहे याच्यातली जी सीड होते ती जर का आपण दुसऱ्या ठिकाणी ग्रो करतो आहे इट विल कन्वर्टेड इनटू द न्यू प्लांट. नवीन प्लांटमध्ये त्याचं रूपांतर व्हायला मदत होते. इथे तुम्हाला वेगवेगळे फ्रूट्स दाखवलेले आहेत. जसं इथे फणस दिसत आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये खूप सारे सीड्स असतात. देन काजू, मँगो, पीनट, tomato, all these are the different fruits which we are finding on the plants.